किती दिवसानं आली बिचारी संगीता तू. हा, एवढ्या दिवसानं दिसलं ना ते चेहरा. कुठे जातो बाप्पा, घराच्या बाहेरच नाही निघत अजिबात. काम होतं इकडे म्हणून आली. पार्लर मध्ये जात होती. आता तुम्ही दिसले बाप्पा. चल ना माझ्यासोबत पार्लर मध्ये. चालली काय तू? नाही तर येत नाही, किती किती दिवस दिसत नाही. तुमची नाही काही भेट नाही झाली. आज दिसली तुम्हाला म्हणून होय. तुम्हाला एवढ्या दिवसांनी दिसली. हा चलता काय? काही येत नाही बाई, माझी कामं व्हायची आहे. अजून पाणी नळ येईन, पाणी भरतो. हा, पाणी नाही आलं ना अजून हापशीचं आणा लागन का तो पाणी. पाणी आणायला जातो. उलीशी आली इकडे. हिचे हे उभी दिसली दुकानापाशी म्हणून आली इकडे. तर तूच दिसली मले. जो मा घरी. हा, तू पार्लर मधून आल्यावर मा घरी येजो. हा, मी वाट पाहिन तू ये, नाही तर येशीनच नाही, चट मारून जाशील. ना चटणी मारत. आता दिसल्यावर तर यास लागन. हाव म्हटल्यावर. नाही म्हटलं तर काय म्हणून तुम्ही पंचट साहेब आहे. तर तुला वेळच नाही भेटत. मग काय तुला वाटत येईन बा पांचटच म्हटलं आपल्याला. दिसू नाही असं म्हणून त्याच म्हणाल ते मन खाल्लं. कायले खाते हो तुम्ही तर नाही येत. आम्हालाच बोलावता नेहमी नेहमी. तुम्ही तरी येता का एकदा? हा, एवढ्या दिवसात तोंड नाही दिसलं तर तुम्ही तरी आले का आमच्या घरी? कामाला जातो, तुम्ही घरीच राहता. हा, तुम्हाला यायला काय होती माझ्या घरी? तुम्ही कामाला जाता म्हणून तुम्ही आमच्या घरी याव नाही ना. आम्ही तुमच्या घरी नेहमी नेहमीच्या म्हणून येत नसतो मी तुमच्या घरी. येलपाडी आहे. येलपाड्याची मला सवय येईल. म्हटलं ना तुमच्या घरी येतो. पार्लर मधून येतो थ्रेडिंग करून, मग तुमच्या घरी येतो. बाप्पा लय दिवसांनी निघालं तोंडातून येतो म्हणून येतो. सासू किती वेळा नाव घेते तुमचं. आलीच नाही म्हणते ते. किती दिवसाची बडबड करते तू. तुम्ही येत नाही तर बापा. तिची पोरगी होय ना, मग बडबड तर करणच. पोरीवर तेवढा हक्क आहेस म्हणून बडबड करत असं नाही. माय जायला काही आठवण येत नाही. मग काय माय मायले साठून येते म्हणून ते बडबड करत असं. ननद येत नाही माईच्या घरी तर भाव जायला काही त्रास होते. असं तर हरी किती भाव ननद आली ते काढणा. चांगली 15 दिवसासाठी येईनच. हा, डोक्यावर बसन ना ननद तुमच्या. डोक्याला बसते. या ना तुम्ही येऊन तर पहा आमच्या घरी. हो ना, तर येऊ दिलं पाहिजे. या आले तुमचंच मन नाही करत असं. नाही भावाला सोडून आले. काय सांगता आम्हाला? काय नाही भावाचं नाव बदनाम कराले. त्यासोबत भली बोलली. मला विचारलं नाही एका शब्दानं. भली तर नाही बोलली. आपलंच काय चाललं जाऊ. बाई गर्दी नाही आहे. फटाफट जातो आणि पाणी भरून घेतो. एकटी आहे तर कशा आहे तर नळ गावातले नळच नाही आहेत. हा, निरावा हापशीवर पाणी येते. किती वेळपर्यंत हापसा लागते. नुसतं एकख्यात नाही आणून देत. म्हटलं जीवार कामही करा आणि पाणी भरा. जीवार येते. हा, पाणी नाही भरत ना, जीवार येते. आता हा, एकखेप आणून द्या म्हटलं तर आणून नाही दिली. म्हटलं आपल्यालाच उठसूट पाणी सगळे कामं आपणच करा. चांदी फटकन मी लावून देतो खेप नाही. हा, हे लय वेळपर्यंत उभी राहते. फटकन भरून घेतो मी. बरी झाली सोबत आली मला पाणी भराले. हिरशी आहे हे. हा, मी आल्याबरोबर आली. आतापर्यंत एक जण नव्हतं. मी आल्याबरोबर माय पुढंच गुंड घेऊन. ललिता तू तर वेळानं आली. हा, धावत पळत आली बाई तू. कशी आहे व? मी दिसल्याबरोबर आली वाटते तू गुंड घेऊन. हा, भरू दे ना मला पहिले, मग तू भर. हो, मला काम आहे. भर काम करा लागते ना मला. हा, भरू दे मला एवढी खेप, मग भरजो तू. व ललिता तुला काम आहे, मला काम नाही. मी उभी आहे. काम रिकाम टवडी आहे का हो मी? अशी बोलून आली तू? उद्देश नाही हो. मला कामाला जा लागते ना. भरू दे ना मला. कामाला जा लागते, मला घरी राहा लागते. कुठे लागलं काम तुला आज? निसाल जातो बुलबुलेच्या घरी. हा, आता कोणचं काम आहे व? काम नाही. मग बुलबुलेच्या घरी जातो म्हटलं. भाऊ निसाले लय बाय हाय. ही आली असती पण मागच्या माणसाला पटत नाही. गहू निसाले याले त्याला जाले कामाला जात जाय म्हणते. कोणाच्या घरी काम करायला जात नको जात जाऊ म्हणते. मागच्या माणसाला पटत नाही तर मग काही मी येत नाही हो बाई. कशा माणसाला तसा वांदा नाही हो बाई. काही करू देते. गहू निसाल जात काय जाय. घरचे काम कोणाचं वयवट्टी करून दे म्हणते. मला तसं काही तरच नाही मागच्या माणसाचा. हापशीने दुखून आली कोणतं? हा, हापशीने रोग आला का? तर पाणी भरायला आलो तर कसं पाणी भरत होती तर हापशीने दबून आली कोणतं? काय झालं तर चैन पडली असेल का? आता दुरुस्त केली व होय आलं. मी दाबून पाहतो. दाबून पाहतो नाही तर हे रपर भरून घेऊन पाणी मायराई. हा, जाऊ दे. दाबून पाहतो. ओलीशिक अजून ओलीशिक दाबून पाहतो. डबल पाहतो. हा, आलं तर आलं पाणी. दाबून आलं पाहिजे रपकन पाणी आपल्याला भराले. हा, नाही तर विहिरीचं पाणी भरायला जा लागन बाई. दाबून पाय फटकन. आली धार आली पाण्याची. पडली धार. बोलतो व हा, धारही नाही आहे म्हणे. मला घरी पाठवासाठी वाटते तो नाटक. ओलीशी आली का नाही आली तर येत तर नाही. त्या मनात यायला वाटते मी पाण्याला आली तर. काय मनात मा घरची वय काय? हा, मा घरची वय
काय हे सरकारची होय अशी बोलून आली तशी काही माझ्या घरचीच होय माझ्या पोटातही आलं म्हणते अशी बोलतो तू म्हणून तर त्या राग येते मला खरं बोलतो ना म्हणून तुला राग येते. हा मी दिसल्याबरोबर गुंड घेऊन आली ना, तुला वाटलं असं मी खोटी बोलतो तर हे चालली जाईल. पाण्यासाठी म्हणूनच नाही आली मी ने हा धडक टाके भरून टाच आणले तच माझ्या घरचं सोय काय तसं काही सरकारचं होय ने किती नेतं तर अशी मतलबी आहे. त्या घरचं असतं तर दिलंही नसतं. सरकारचं आहे म्हणून ने तरी म्हणतो तू. लाव माय गुण लाव आता चल ना मग फटकन. चलतो ना आता फटकन आता बारीक धार येतो ललिता सांगतो तुला आता बी, आता खेपीला येऊ नको नाही. माय पाणी होईपर्यंत मग भरजो. असा स्वभाव आहे हिचा म्हणून तुम्हाला खटकते हा तशी काही हिच्याच घरची होय हा हिच्याच घरची हापशी होय अशी बोलते हे म्हणून तर दोघी तिघीलेच घेऊन येत थांब म्हणा आता हा हिला पाणी पाहिजे मला पाणी नाही पाहिजे थांब दोघी तिघीलेच घेऊन येतो नाही हिच्या समोर भांडण लावून माय नाव जस ललिता आहे म्हटलं माय नाव सांगतो तिले काकू म्हणे मला पाणी भरा लागते हो म्हणे तू म्हणतो मला येऊ नको हा शांता काकू येऊन आली ना पाण्याले येतेच म्हणे मला अशी म्हणे ते दोघी तिघी म्हणे आपण पाणी भरून घेऊ म्हणे अशी म्हणे शांता काकू जरा शांत बोल, पण तू नको येऊ. काऊन येऊन नाही व हा त्या घरची होय काय हापशी त्या घरची होय काय येऊ नको म्हणून आली माझ्या घरी काही पाणी नाही पाहिजे का अशी बोलतो तू म्हणून तर त्या मला राग येते हा लय शायनी आहे तशी अग्गो तोंडाची ललिता अगो तोंडाची नशी तशी काय बोलणारी व जास्तीची. हा पाणी सगळ्यालाच पाहिजे, पण तू मी दिसल्याबरोबर आली ना म्हणून मला राग आला तुया. हो तू दिसल्या म्हणून नाही मी पाण्याला येऊनच आलती त्या आणि काही हे नाही कपटी म्हणायची अशी बोलून आली तू हा नसन त्या शिकती ना पाण्याला तसं येणार आहे काय वाच होतं मला म्हणून भांडे घासले म्हणून हा नाही तुम्ही पाण्याला शिवून आलती अशी बोलतो तू भांडल्यावानी. भांडल्यावानी बोलतो तू आहेस ना हिरशी तशी सगळ्याला हिरची आहे म्हटलं. जैतलोट जैतुडी आहे एक नंबरची तशी पण. बाबा काय दोघी जणी पाण्यासाठी भांडण करून आल्या देवासाठी भेटन का नाही भेटन मला पाणी झालं बाप्पा मला जाणे लागत पाण्याला मागच्या माणसानं बोर करून ठेवलं ना आता म्हटलं गडव्या भरासाठी काय लावतो म्हटलं बोर चल हापशीच घेऊन येतो यायचीच भांडणं पाहायला भेटले कसं अंग धुतलेलं पाणी पाहिजे तर उलिशासाठी बोर लावायला पुरवते काय म्हणून काही मी बोर लावलो नाही चल म्हटलं हापशी येतं इथं पाय वशिले हा अशी बोलते हे हा माझ घरची हापशी नाही नीच्या घरची हापशी नाही दोघीची नाही हा सरकारची होय पण हे पाय नको कशी बोलते स्वतःच्या घरच्या असले आणि हा मला काय म्हणते डबल येऊ नको म्हणते पाण्याला मग येजो म्हणते हा मला काही कामधंदे नाही का मला कामाला जा लागते हा हेही नाही जा लागते मी असं नाही म्हणत पण दोघीचंही पाणी होते ना एक खेप तिनं बरा एक खेप मी भरतो हा नाही म्हणणं असं हे भांडणावूनच उठल्यावर बोलते विचार मला ना दोघी जणी काय कलर करून आल्या नीरा पाण्यासाठी हा दोघी जणी भरणार दिसल्याबरोबर आली ना गुंड घेऊन हा तशी हिरशी आहे एक नंबरची. पाय हिरशी मिरशी करून आली इले सोपते काय हिरशी म्हणाले मला हा मा घरी पाणी नव्हतं म्हणून आली व हा अशी बोलते हे म्हणून तर हिचा राग येते मला भांडणं करा का काही करा मला गडवावर पाणी घेऊ द्या देवासाठी होय आलं गुलीचं पाणी हापशीचं घेऊ दे मला बकेट तर भरू दे एवढं भर ना मग भर 5-10 मिनिटे वेळ नाही का तुले शिले भर भरून घे नाही तर माझ्या समोर भांडशील तिच्या समोर भांडली तर भांडली बाप्पा किती कलर करून आल्या बिचारे तुम्ही मागचा माणूस म्हणे कायचा कलर जाऊन तर पाय म्हणे बाहेर हा म्हणून आली बाप्पा या नळासाठी भांडणं करून आल्या का पाण्यासाठी बिचारे वाटते हा मुंडकं घालायला आलीस गमतच नाही घरात तर म्हणत नसते हिचं चल्ली उठसूट बाहेर भल्ली हे बाहेर याचा हरकीले ना ती मैत्रीण तसा सगळे हापशी स्वतःच्याच घरची अशी वागते म्हटलं आणि टर बोल नाही आली मला रिकामे काय माघारी पाणी नव्हतं म्हणून आली हा मी दिसल्याबरोबरच आली म्हणते नवलली ते घंटी घे एक मस्त आण हापशीचं भांडणं झाले म्हणून सांग हा नाहीतरी दोघीले सांगूनच दिलं त्या गावाला माहीतच पडते. घे घंटी वाजून दे माझ्या नावाची. घंटी वाजवणार आहे तूच वाजव ना मला म्हटल्यापेक्षा एवढी शायण्यात उतरायची गवली बोलत राहता हा आता मैत्रीण आला तर तुला लय चोर आला व घंटी घे हे घे लय टटर करून आल्या हा एका याच्या आहे ना तुम्ही लेवलच्या म्हणून अशा बोलता हा नीरा दिवसभर कुठल्याच करत राहता ना याच्या त्याच्या ललिते तू काय बिना चुगल्याची आहे का? तू लावतो ना इकडल्या तिकडे चुगले लावे हा दुसऱ्याला म्हणून आली चुगले धंदे स्वतःच करतो ना नो बिचारे जा ललिते जा गुण टाकून ये मग बोल त्या ललितीच्या मग लागतो जाऊ दे ना तिचाच नवरा तिले मारण गरम आहे दिस तसाच मारते रिकामा कामाचा बोल नको बाप्पा काय करायला लागते ठोको का काही करो ही ना काय तोंड मारा हा काही काम होतं काय मी दिसल्याबरोबर गुण घ्याले आणि इकडे आले लयच आहे ना चोनकी
रुद्र बाई आपल्याला कोणाला मारलेलं चांगलं नाही, मन दुखत असते. अशी बोलू नको, जाय लवकर घरी. हा काही बडबड करू नको, तिच्या नवऱ्याला दिसशील तर तिलेच मारून बिचारे राहू दे गुच्चप राय. तू म्हणून आली बनवून, नाही तर तिला झोडपून दिली असती म्या. ते मन शांत होती काय कोणाला मारलं ना? हा त्या नवऱ्याने तुला मारलं, त्या नवरा त्या म्हातारा आहे म्हणून अशी बोलत नको त्याचं रे गुच्चप.